नमस्कार, मी कलेश. तर आज आपण काही एलईडी बोर्डचे जे प्रकार आहेत ते बघून घेणार आहे. त्यामध्ये इकडे पाहू शकता तुम्ही, हा जो आहे फ्रंट अँड साइड ग्लो आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला समोरनं पण लाईट पास होते आणि साइडनी पण लाईट पास होते. का? कारण की याच्यामध्ये साइडला आपण व्हाईट कलरची जी पट्टी आहे ती यूज केलेली आहे, जेणेकरून ती काय होतं, एखादा एलईडी आतमध्ये लावल्यानंतर ग्लो जो आहे तो साइडला पण येतो आणि फ्रंटला पण येतो. त्यामध्ये जर तुम्हाला तुमची रिक्वायरमेंट अशी असेल की बाबा मला साइडनी ग्लो नकोय, फ्रंटनी ग्लो हवंय, तर त्यामध्ये पण आपण ऑप्शन असं काढू शकतो. तो असा आहे की साइडला जी आपण पट्टी वापरली व्हाईट कलरची, त्या ठिकाणी आपण ब्लॅक कलरची पट्टी वापरू शकतो. म्हणजे त्यात होईल असं की फक्त आणि फक्त समोरनं ग्लो येईल. फक्त तुमचा जो लेटर आहे त्यामध्ये समोरनं ग्लो येईल आणि साइडनं जे आहे ते आपण ऍक्रिलिकची जी पट्टी आहे ती त्याला फिरवणार, जेणेकरून की हा जो एरिया आहे हा ब्लॉक होईल, लाईट इकडनं पास होणार नाही. लाईट जी होईल ती फक्त आणि फक्त समोरनं पास होईल. तर यामध्ये तुम्हाला ऍक्रिलिक मध्ये नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत कलरचे. याच्यामध्ये जसं की तुम्ही रेड आहे, ग्रीन आहे, ऑरेंज आहे, त्याच्यानंतर व्हाईट पण ऍक्रिलिक करू शकतो तुम्ही. तुमचं अकॉर्डिंग टू तुमचा लोगो डिझाईन जसं केलं त्या पद्धतीने तुम्हाला जो ऍक्रिलिक आहे फ्रंटचा ऍक्रिलिकचं बोलतो आपण. तुम्हाला साईडनी तर ऑप्शन दोन आहेत. एक आहे व्हाईट कलरचं, जेणेकरून की तुम्हाला दोन्ही साईडनी लाईट पास होईल, आणि दुसरा जो आहे ब्लॅक कलरची पट्टी, याला म्हणतात साईड पट्टी. त्याचा जो डेप्थ असतो तो 2 इंचाचा असतो, जेणेकरून की काय होईल, एलईडी ज्यावेळेस इकडे लागते, एलईडी लागल्यानंतर त्याला त्याचा ग्लो जो आहे पसरण्यासाठी एवढी डेप्थ त्याला लागते, जेणेकरून की समोरनं जे आहे तुम्हाला स्पॉट्स दिसणार नाही. काय होतं की जर गॅप तुम्ही कमी घेतल्यानंतर काय होतं की तुमचे जे एलईडीचे स्पॉट्स आहेत ना, डायरेक्टली समोरनं पास होतात. त्यासाठी जे बेस्ट ऑप्शन्स आहे तर ते 2 इंचाचा डेप्थ असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर या संदर्भातच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर असे आपण काही सॅम्पल्स तुम्ही बघू शकता. हा साइड ग्लोचा सॅम्पल आहे आणि हा जो आहे फ्रंट ग्लोचा सॅम्पल आहे. त्यामध्ये अजून एक आहे, जेणेकरून की जर समजा तुम्हाला कंटेंट खूप मोठा आहे, वर्डिंग तुमचे छोटे छोटे, त्यामध्ये एलईडी वगैरे बसणार नाही, तर अशा प्रकारे बॉक्स बनवून त्याच्यामध्ये वरती आपण विनाईल कटिंगचे लेटर्स आहेत, विनाईल कटिंग आपण करून लावलेलं आहे, जेणेकरून काय होतं, याच्यामध्ये बॅकग्राऊंड मधनं पण लाईट पास होते आणि इकडनं पण लाईट पास होते, पण इंटेन्सिटी मध्ये फरक असतो, जेणेकरून की इकडनं लाईट जास्त पास होणार आणि इकडनं थोडं कमी. असा प्रकारे आपण हा जो बोर्ड आहे आपण बनवतो. तर मित्रांनो, आपण बऱ्याच प्रकारचे जे बोर्डचे डिझाईन्स आहेत आपण आपल्या पेजवरती टाकलेले आहेत, तर तुम्ही आमच्या पेजवरती जाऊन बघू शकता. म्हणजे भरपूर ऑप्शन्स आहेत. पण आता हा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे एज्युकेशनसाठी बनवलेला आहे, जेणेकरून की तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे की साइड ग्लो काय असतं, फ्रंट ग्लो काय असतो, डेप्थ किती असते, एलईडी कुठले वापरले जातात, एलईडी मध्ये कुठले ऑप्शन्स असतात, या सगळ्या गोष्टीसाठी आपण हा जो व्हिडिओ आहे बनवलेला आहे. आणि अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहितीसाठी आमच्या या पेजला सबस्क्राईब करा.